दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्राध्यापक मनोहरजी धोंडे सर यांनी घेतली भेट. दिल्ली 27 मार्च 2025. केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी यांची आज दिल्ली येथे शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष सेवा जनशक्ती पार्टी पक्ष प्रमुख प्राध्यापक मनोहरजी धोंडे सर यांनी भेट घेऊन विविध विकास कामाबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीत काँग्रेसचे राज्य सरचिटणीस केदार पाटील सोळंके, भाजपचे नेते मिलिंद पाटील आणि गडकरी साहेबांचे OSD अमोल पाटील कोळखेळकर हे उपस्थित होते. बैठकीतील चर्चा झालेली प्रमुख विकास कामे. स्थळ ते श्री क्षेत्र कपिलधार पालखी मार्ग. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची समाधी असलेल्या श्री क्षेत्र भक्तिस्थळाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी मंजूर करावा. श्री क्षेत्र भक्तिस्थळ ते श्री क्षेत्र कपिलधार या राज्य महामार्गाला श्री संत मन्मथ शिवलिंग पालखी मार्ग असे नाव देऊन दर्जेदार विकास करण्यात यावा. जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या शासकीय जयंतीची मागणी. क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी भारतभर दरवर्षी अक्षय तृतीयेला केंद्र शासनाकडून अधिकृत शासकीय जयंती साजरी करावी. नंबर 3. बसव कल्याण कर्नाटक येथे ऐतिहासिक अनुभव मंडप आणि परशुकट्टाचे जतन. महात्मा बसवेश्वर यांनी 12व्या शतकात स्थापन केलेला अनुभव मंडप, शिवानुभव मंडप आणि न्यायदानासाठी प्रसिद्ध परशुकट्टा हे ऐतिहासिक वारसा स्थळे हैदराबादच्या मुस्लिम नवाबाच्या वंशज व स्थानिक अतिक्रमणकर्त्यांकडून मुक्त करून वीरशैव लिंगायत समाजाच्या ताब्यात द्यावेत किंवा केंद्र सरकारने हे स्थळ ताब्यात घेऊन पुरातत्व विभागाद्वारे त्याचे जतन करावे. नंबर 4. नांदेड लातूर नवीन रेल्वे प्रकल्प त्वरित सुरू करणे. नांदेड ते लातूर या दरम्यान नवीन रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून त्वरित काम सुरू करावे अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे. 5. मौजे शेवडी तालुका लोहा येथे 22 कोटीच्या निधीतून विकास कामे. प्राध्यापक मनोहरजी धोंडे सर यांचे मूळ गाव असलेले मौजे शेवडी बाजीराव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे CC रोड व नाली बांधकामासाठी केंद्रीय रस्ते विकास खात्यातून CRIF योजनेतून 22 कोटीचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. सकारात्मक प्रतिसाद, विकास कामांना गती मिळणार. केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीन गडकरी यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरच कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले आहे. अशाच महत्त्वपूर्ण न्यूज अपडेटसाठी व विविध माहितीसाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय शिवा.